नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. पाणी तालुका माळशिरस येथे श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील, माजी पंचायत समिती सदस्या, श्रीराम शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शिका सौ श्रीलेखा पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट अभिषेक पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष करण पाटील यांच्यासह पाटील कुटुंबातील सर्व मान्यवरांनी माळशिरस तालुक्यातील अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी श्रीराम शिक्षण संस्था पाणी संचलित श्रीराम महिला महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राजन पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार रामभाऊ सातपुते, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सुरजाताई बोबडे यांच्यासह माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य, भाजप व महायुतीचे राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांसह माळशिरस तालुक्यातील तालुका अध्यक्ष, मंडलाध्यक्ष, विविध गावचे शाखांचे पदाधिकारी, विविध गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सेवा संस्था, दूध संस्था, मजूर संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, समाजातील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते, महिला भगिनी, माळशिरस तालुक्यातील नागरिक या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय माजी आमदार शामराव पाटील यांच्या कुटुंबियाच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक वाढली असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत आणि प्रभावीपणे निवडणूक लढवून निश्चितच बहुमत मिळवणार आहे, असा सूर उपस्थित मान्यवरांमधून येत होता. या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली, तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व वंदे मातरम गीताने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर व मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साठे यांनी केले होते. यावेळी माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सगळ्यांनी हात वरती करा. बापू तुम्ही करायचं आता, सवय लावा. भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा आज माळशिरस तालुक्यातील अतिशय एक लढवय्या घर म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, परिवार म्हणून बघितलं जातं, असे स्वर्गीय शामराव भाऊ पाटील यांच्या परिवाराचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आपल्या सगळ्यांचे पालक, जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय जया भाऊ, या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांना राज्यमंत्री दर्जा असे आदरणीय राजन पाटील मालक, गोपीचंदजी पडळकर साहेब आणि आपल्या सगळ्यांसोबत खांद्याला खांदा लावून कायम आपल्याला आधार देणारे, लढणारे आपल्या माढा लोकसभेचे पाणीदार खासदार आदरणीय रणजितदादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, उपस्थित असणारे पाटील परिवारातील सर्व सहकारी आणि मंचावरील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आदरणीय रोंगे सर, रंजन भाऊ, हनुमान बापू सूळ, अप्पासाहेबजी देशमुख, उपस्थित असणारे शरद बापू, सर्वच मान्यवर मंडळी, काकासाहेबजी मोठे. मुळात बापू निर्णयाला जरा थोडा उशीर केला. तुम्ही जर विधानसभेच्या अगोदर निर्णय झाला असता तर मला माझे आमदार म्हणावं लागलं नसतं, आमदार म्हणून पुकारावं लागलं असतं. पण
या ठिकाणी आपल्या पक्षप्रवेश सोहळ्याला स्वतः छत्रपती या ठिकाणी आले, त्यामुळे माळशिरस तालुक्यातली जनता या ठिकाणी पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी सोबत राहील हा मला विश्वास आहे. आज या तालुक्यामध्ये 2009ला साहेब आदरणीय दिलीप कांबळे साहेब लढले, त्यावेळेस 5-6 हजार मतं भारतीय जनता पार्टीला पडले. त्यावेळेस जानकर आणि मोहिते पाटील हे दोघंही एकमेकाच्या विरोधात होते. 5 ते 6 हजार मतावरून इथली भारतीय जनता पार्टी 1,08,000 मतापर्यंत पोहोचली. या ठिकाणी इथला कार्यकर्ता अतिशय कडवट आहे. भारतीय जनता पार्टीचं केडर या तालुक्यामध्ये उभं राहिलंय. जया भाऊ सारखा एक खमका पालकमंत्री आम्हाला भेटल्यामुळे आम्हाला हत्तीचं बळ या तालुक्यामध्ये लढायला भेटलंय. मुळात इथली असणारी विकृत प्रस्थापित व्यवस्था, काही जण म्हणायचे की आम्ही महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्याला पाणी देणार हे स्थिरीकरण ते स्थिरीकरण. तुमच्या माळशिरस तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये आपल्या 22 गावं पिढ्याना पिढ्या त्या ठिकाणी दुष्काळ आहेत, याला तुम्ही पाणी देऊ शकले नाही आणि तुम्ही 6 जिल्ह्याला पाणी द्यायची गोष्ट करता. त्यामुळे माळशिरस तालुक्यातल्या जनतेने आता परिवर्तन सुरू केलंय. आम्ही 6-7 हजाराने आमचा पराभव झाला. आम्हाला 6-7 हजार मतं असती तर या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये परिवर्तन झालं असतं. परंतु येत्या काळामध्ये इथला कार्यकर्ता ताकदीने लढेल. देश स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाले, आपल्याला जर सांगायचं झालं तर या तालुक्यामध्ये MIDC आणू शकले नाही. यांच्याकडे राज्याची पदं होती, परंतु माळशिरस तालुक्याला MIDC आणू शकले नाही. माळशिरस तालुक्यातली 22 गावं यांनी दुष्काळी ठेवली. माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी कसलाही विकास करायचा नाही, जातीपातीचं राजकारण करायचं एवढीच भावना यांच्या मनामध्ये असते. त्यामुळे येत्या काळामध्ये इथली जनता सुज्ञ झालेली आहे. अनेक नेते मंडळींनी यांना ओळखलेलं आहे. त्यामुळे बापू तुम्ही त्या ठिकाणी फटाक्याची लढ लावलेली आहे. आता रांग लागेल आणि माळशिरस तालुक्यामधली स्वाभिमानी जनता भारतीय जनता पार्टीमध्ये येईल याचा मला विश्वास आहे. साहेब, अकलूज नगरपालिकेची निवडणूक लागली आहे. येत्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. मला विश्वास आहे माळशिरस तालुक्यामधला स्वाभिमानी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये झोकून देऊन काम करेल. आपल्या सगळ्यांना सांगताना मला अभिमान वाटतो, इथला कार्यकर्ता त्या ठिकाणी अतिशय कडवट आहे. इथला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीवरती अतिशय प्रेम करतो आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी या तालुक्यामध्ये आम्ही ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला साहेब, तुमच्या रूपाने आम्हाला एक चांगले पालकमंत्री भेटले. आम्ही मागच्या महिनाभरापासून काही तलावांचं जलपूजन करतोय. साहेब, आपण कधीतरी वेळ आम्हाला जर दिला तर तुम्ही जे 5 कोटी रुपये त्या ठिकाणी काल परवा आम्ही पाणीपूजन डोंगरवाडीच्या तळ्यात त्या ठिकाणी केलं तलावाचं, अतिशय पूर्ण तलाव भरलेला आहे. अशी 5 तलाव साठवण तलावाचं त्या ठिकाणी पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर करण्यासाठी साहेब तुम्ही मला 25 कोटी रुपये निधी दिला. त्याबद्दल माळशिरस तालुक्याच्या जनतेच्या वतीने आम्ही आपले आभार मानतो. कारण हे दुष्काळी गाव आहे. या गावाला त्या ठिकाणी पिण्याचे पाण्याचे हाल होतात. आज परिस्थिती अशी आहे, या तलावामुळे तिथे असणाऱ्या परिसरातील विहिरींना 12 महिने पाणी राहील. साहेब, एक दूरदृष्टीचा नेता म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे, आपण जे हाती काम घेतलंय, आमच्या गिरवी, रेडे, भाम या सगळ्या भागाला नीरा देवधरच्या 22 गावाला पाणी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी तुम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात घेतला. त्याबद्दल साहेब माळशिरस तालुका तुम्हाला कधी विसरणार नाही. जसं एखादं काम पूर्वीच्या काळामध्ये जर झालं, एखादं गाव जुन्या काळात असं असायचं, कोणी जर एसटी सुरू केली तर लोक सांगायचे यांनी एसटी आमची सुरू केली आणि आजही गावाला एसटी आहे. साहेब, जेव्हा केव्हा माळशिरस तालुक्यातल्या दुष्काळी 22 गावाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नाव त्या ठिकाणी त्या गावातील जनतेच्या हृदयावर सोनेरी अक्षराने कोरलं जाईल. त्यामुळे आपला साहेब आशीर्वाद आहे. मला विश्वास आहे, एक कार्यकर्ता म्हणून या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना अतिशय जमिनीवर जाऊन आम्ही साहेब काम करतो. जाकलूज मध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर कधी कुठल्या पक्षाचा, वेगळ्या पक्षाचा झेंडा लागला नाही. त्याच अकलूज मध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या गल्ली बोळा शाखा काढल्या. त्या अकलूज मध्ये यांच्या विरोधात कधी 1,500-2 हजार मतं गेले नाही. त्या अकलूज मधून तिथल्या जनतेने 8,500 45% जास्त मतदान भारतीय जनता पार्टीला दिलं. त्यामुळे तिथल्या जनतेमध्ये सुद्धा परिवर्तनाची लाट आहे. आज अकलूजची अवस्था काय, नगरपालिकेची निवडणूक आहे म्हणून बोलतोय. अकलूजच्या गल्ली बोळामध्ये त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य, अकलूज मध्ये त्या ठिकाणी यांच्या
त्या ठिकाणी लेकरा बाळाची नावं त्या ठिकाणी चौकाला दिलेत. अकलूजला घर म्हणतात, परंतु अकलूज मधली परिस्थिती बघितली तर तिथे पाण्याची परिस्थिती वाईट आहे. तिथल्या जनतेला त्या ठिकाणी कसल्या सुविधा नाही आहेत. मी अकलूजच्या जनतेला विनंती करतो, येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 250 कोटी रुपये त्या ठिकाणी मोदी साहेबांकडून आणून अकलूज मधल्या त्या ठिकाणी नळ योजनेला दिले. अकलूज मध्ये भुयारी गटार झाले पाहिजे, त्याच्यासाठी 150 कोटी रुपये दिले. अकलूजच्या जनतेला विनंती करतो, माळशिरस तालुक्यामध्ये जर MIDC करायची असेल तर अकलूजच्या नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवा. मी विश्वासाने सांगतो, पालकमंत्री जयाभाऊंच्या सोबत जाऊन देवेंद्रजी कडून माळशिरस तालुक्याला MIDC मंजूर करून आणू. त्यामुळं येत्या काळामध्ये आज बापू तुम्ही जी सुरुवात केलेली आहे, मला विश्वास आहे आज तुम्ही जे कमळ हातात घेतलाय, निश्चित भविष्यामध्ये या तालुक्यामध्ये एक परिवर्तनाची लाट दिसेल. अनेक नेते येत्या काळामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करतो की इथल्या कार्यकर्त्याला विनंती करतो, अतिशय ताकदीने झोकून देऊन आपण सगळ्यांना गावागावामध्ये भाजपाचं काम उभा करावं. जयाभाऊ ज्या पद्धतीने आपल्याला ताकद देत आहेत, इथले आमदार त्या ठिकाणी म्हटले की आम्हाला निधी नाही दिला, हे नाही दिला, त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचं काम करावं लागतं. जयाभाऊने माळशिरस तालुक्यामध्ये 50 कोटी रुपयाचा निधी जिल्हा नियोजन समितीतून दिला. त्यामुळे येत्या काळामध्ये इथल्या जनतेने ओळखलंय की तिकडे फक्त स्टिकर आहे आमदारकीचं, निधी सगळा इकडे आहे. त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की भाऊंच्या नेतृत्वामध्ये आणि बापू सारखे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते मंडळी आपल्या सोबत येत्या काळामध्ये येणार आहेत. भविष्यामध्ये अशा सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन माळशिरस तालुक्यामध्ये खांद्याला खांदा लावून, नेता म्हणून नाही तर राम सातपुते कार्यकर्ता म्हणून इथल्या जनतेसोबत, तालुक्यातल्या कार्यकर्त्यासोबत काम करेल, एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण सगळे आलात त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो. पाटील परिवाराचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. बापू तुमच्या परिवाराला निश्चित या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सन्मान देईल. आदरणीय या ठिकाणी सगळे नेते मंडळी जे आलेले आहेत हे सगळे आपल्या जवळचे. मी जरी सगळ्यांना फोन केला असेल या तुम्ही प्रवेशाल तर सगळे तुमचे रोजच्या संबंधातले आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आपले, तसे तुम्ही काँग्रेसमध्ये, तुमच्या काँग्रेसमध्ये जितके संबंध आहेत त्याचे डबल संबंध त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. परंतु फरक एवढाच राहील की येत्या काळामध्ये तुमच्या लेटर हेडवर पंजाच्या ऐवजी कमळ येईल आणि त्याच्यामुळे तुमची कामं चांगली होतील. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.